नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊन देखील 6,62,000 वाहनधारकांनी अद्यापही नंबर प्लेट केवळ फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच बसवलेली नाही, तर इतर ठिकाणी हा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे RTO कडनं 1 जुलैपासून स्वतंत्र दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर आता शहर वाहतूक सेनेनं देखील HSRP नसलेल्या वाहनांवरती कारवाईचा फास आवळला आहे. शहरातील विविध मार्गांवरती बसवलेल्या 331 CCTV कॅमेऱ्यांमध्ये HSRP विना वाहन आढळल्यास संबंधित वाहनधारकाला थेट 1,000 रुपयांचा दंड पाठवला जाणार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवरती HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2026 रोजी संपली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून मोटार वाहन कायद्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाकडनं HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांनी देखील आढावा घेत बैठक घेऊन कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर आता HSRP नसलेल्या वाहनांवरती स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्यात आलं असून वाहतूक अंमलदारासोबतच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा वाहनांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे गाडी असेल आणि तिला जर अजूनही HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवास कराल आणि जेव्हा जेव्हा तुमचा नंबर असा सापडेल की तो HSRP नंबर प्लेटवाला नाही आहे आणि तो CCTVमध्ये कॅप्चर होईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड हा भरावा लागणार आहे. त्यामुळे आता ही गोष्ट फारच जास्त चिघळण्याचा प्रयत्न आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडेही HSRP नंबर प्लेट असलेलं वाहन असेल तर ठीक, आणि जर तुमच्याकडे HSRP नंबर प्लेट अजूनही तुम्ही बसवलेली नसेल तर मग मात्र तुम्ही ती आजच बसवून घ्यावी, जेणेकरून तुम्ही कारवाई टाळता येईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.